नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय चित्रचर्चा. मित्रांनो, वॉर 2 हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. मी बघितला तो चित्रपट. ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपट. आदित्य चोप्रा हाच याचा निर्माता आणि रायटर सुद्धा आहे. आणि आपल्याला माहिती आहे, वॉरचा जो पहिला पार्ट होता ज्याच्यामध्ये ऋतिक पण होता आणि टायगर श्रॉफ पण होता, तो पण तसा बरा पिक्चर होता. फार काही ग्रेट नव्हता, पण ओके टाईपचा होता तो. वॉर 2 हा मात्र सपशेल अपेक्षाभंग करतो. फायटिंग सिक्वेन्सेस आहेत चांगले, पण प्रॉब्लेम असा होतो की ते नाही, डायजेस्ट नाही होत ते. की बरेचसे फायटिंग सिक्वेन्सेस असेल की अननॅचरल अशा प्रकारचे आहेत, लिटरली अननॅचरल अशा प्रकारचे आहेत ते. आणि स्टोरी लाईन जी काही आहे ऍट टाइम्स ती लॉजिकल वाटते आणि ऍट टाइम्स ती खूपच अगदी बालिश स्वरूपाची वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे वॉर 2 हा जो चित्रपट आहे तो प्रयत्न करतो खूप साऱ्या गोष्टी त्या 2-2.5 तासात दाखवण्याचा. त्यामुळे त्या कथेची जी आहे ना ती पुरती वाट लागली आहे त्यामध्ये. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जर का कथा ही जर चांगल्या स्वरूपाची नसेल, कथेचा बेसच जर का विचित्र असेल, तर मग पुढचा पिक्चर सुद्धा फेल ठरतो. त्यामुळे मित्रांनो, ह्याच्यामध्ये ज्युनियर NTR चा लिटरली कचरा झालेला आहे. या पिक्चरमध्ये ज्युनियर NTR चा कचरा झालेला आहे. आणखी एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं की वॉर 2 सारखा चित्रपट एक स्पाय मूव्ही आहे. ते भारताचा तो स्पाय आहे असं करून दाखवलेलं आहे ऋतिकला. मग असं असताना हा चित्रपट 14 ऑगस्टला का रिलीज केलाय हे काही लक्षात येत नाहीये. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कालच्या दिवशी 15 ऑगस्टला भारताचा जेव्हा स्वातंत्र्य दिवस होता, शुक्रवारचा दिवस होता. आणि आपल्याला माहिती आहे भारतामध्ये का माहिती नाही, कारण त्याची वेगवेगळी असतील, पण शक्यतो शुक्रवारी चित्रपट रिलीज होतो. अलीकडे असं व्हायला लागलं की काही चित्रपट गुरुवारी रिलीज होतात. पण 15 ऑगस्ट आलेला आहे शुक्रवारच्या दिवशी. शुक्रवारी चित्रपट रिलीज होतात नॉर्मली. त्यातही जर का हा स्पाय मूव्ही आहे, भारताचा हा स्पाय आहे, पिक्चरचा हिरो, वॉर 2 चा हिरो, असं असताना ही संधी कॅशिंग करायला हवी होती आणि 15 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज व्हायला हवा होता. पण बहुतेक 15 ऑगस्टला कुली चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे, ज्याच्यात रजनीकांत आहे आणि काही कॅमिओ त्याचा आमिर खानचा सुद्धा पण आहे असं जे कळतंय, तर कुलीच्या मुळे कदाचित त्यासोबत क्लॅश होऊ नये या कारणासाठी कदाचित 14 ऑगस्टला रिलीज केला असेल. पण मित्रांनो, ह्याचा लॉजिक लक्षात येत आहे का? किती गंभीर ह्याचा अर्थ आहे की पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला हा पिक्चर रिलीज केलेला आहे. ह्यासारखं दुसरं दुर्दैव कुठलं असू शकत नाही. आणि त्यामुळे एकंदरीत या चित्रपटाची निर्मिती करणारे, या चित्रपटाचं लिखाण करणारे, त्याची गोष्ट तयार करणारे आणि त्या चित्रपटाला विशिष्ट दिवशी 14 ऑगस्टला रिलीज करणारे यांच्या हेतूविषयी शंका निर्माण होते मित्रांनो. असो, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. पण एवढं निश्चित की वॉर 2 हा बिलकुल गाजणार नाही. आणि नाही, त्याच्यात काहीच दम नाही आहे पिक्चरमध्ये. सॉरी, मी ह्याला स्टार अक्षरशः 2 स्टार देईन, ते सुद्धा. बरं, त्याच्यामध्ये विशेष लक्षात राहावं असं काही म्युझिक पण नाही, अगदीच फालतू म्युझिक आहे. प्रीतमनी खरंच अपेक्षाभंग केलेला आहे. वॉर पार्ट 1 मध्ये ऍटलिस्ट ते घुंगरू नावाचं गाणं तरी होतं, त्याचे शब्द होते घाणेरडे पण म्युझिक छान होतं. वॉर 2 मध्ये मात्र अगदीच सोसो आहे, सगळंच सोसो आहे. असो, स्टार सुद्धा जीवावर येऊन मी 1-2 स्टार देतोय फक्त. अदरवाईज हा पिक्चर खडतूस आहे, नाही बघितला तरी चालेल. ओके, तर या एपिसोडमध्ये इतकंच. आणि लवकरच पुढचा एखादा चित्रपट आणि त्याच्यावरचा रिव्ह्यू घेऊन येईन. तोपर्यंत बघत राहा चित्रचर्चा. धन्यवाद. वंदे मातरम.